हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्रास फूड अँड जर्नीमध्ये स्वागत आहे. आणि एक मी छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे मी तुम्हाला सांगते की एक ब्रेकफास्ट आहे आणि त्याच्यासाठी साहित्य अगदी बेसिक घेतलेलं आहे. आणि मसाले आपले जे आहे ते तुम्हाला दाखवते मी. हे मी जरा मिक्सर आपलं ह्याच्यामध्येच मी करणार आहे, तर व्यवस्थित आपण आता हे लावून घेऊया. आणि एक सकाळी असा आपला एक ब्रेकफास्ट असतो ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे. अगदी एक वेगळा आहे, नवीन रेसिपी आहे ही, तर कशा पद्धतीने करायचं ते बघा. तर मी हे माझ्याकडे फ्रोझन मी करून ठेवले होते, वाटाणे होते, तर ते वाटाणे मी मिक्सरला टाकते. वाटाणे जे आहेत ते थोडेसे आपण क्रश करणार आहे, तर त्याच्यामध्ये मी एकाच वेळी सगळं काही हे करणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडेसे मी कांदे टाकते, हे बघू शकता तुम्ही, अगदी अर्धा कांदा टाकलेला चवीपुरता. थोडंसं मी खडे मीठ आहे माझे, त्याच्यामुळे मी लागलीच याच्यामध्ये चवीनुसार आपले टाकून घेते. हे बघा, अगदी सकाळचा माझा नाश्ता चालू आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते. तर तुम्ही बघू शकता थोडंसं मी कढीपत्ता टाकलेला आहे. एखादी मिरची टाकते तिखटसाठी, कारण एकच मिरची टाकले, कारण तुम्हाला सांगते की माझ्याकडे रिदम मसाला माझा जो असतो त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे तुम्हाला माहीतच आहे. तर हा जो माझा आहे रिदम मसाला तुम्ही बघू शकता. हे बघा, फ्रीजरमध्ये असतो खरं तर, हा मी बाहेर काढून ठेवल्यामुळे हे बघा कलर बघू शकता, अप्रतिम कलर आहे. आता हे 1 आठवड्याच्या जास्त झालेलं, तुम्ही नेहमी बघता माझ्या ह्या मसाल्यामध्ये असतो हा मसाला. तर हा थोडासा मी घेतलेला आहे आणि आता ह्याला थोडासा मी क्रश करते. अगदी जास्त बारीक नाही करणार आहे, कारण मला ह्याचं बघा सकाळ सकाळ नाश्ता मला सुचलेला नाश्ता आहे हा. तर मी काही ना काही नाश्ता करत असते वेगवेगळ्या पद्धतीने. तर आज म्हटलं वाटाणे आहेत घरात, काय भाज्या असतात तेव्हा मी ह्या पद्धतीने करते. आता हे बसलं पाहिजे व्यवस्थित, हे बसलं आपलं व्यवस्थित. आता मी लगेचच ह्याला क्रश करून घेते. तर थोडं हे बघा अजून थोडं क्रश करायला पाहिजे, थोडं मिक्स करून घेते. अगदी छोटंसं लाईव्ह आहे, काही एवढं जास्त हे नाही केलं. तुम्ही बोलाल की म्हणजे काय एवढं दाखवायचं होतं. तर हा नाश्ता आहे सकाळचा, आपल्याला झटपट कसं होईल, आपण ऑफिसला वगैरे जातो त्यावेळीचा हा नाश्ता आहे. तर माझं मत आहे की थोडंसं कधी कधी आपल्याला वेळ होतो तर काय करून जाऊ शकतो आपण. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी अंडी टाकते, कारण लगेचच आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यासाठी मी हे करते, हा डेमो तुम्हाला दाखवते म्हणजे कसं काय ही रेसिपी आपल्याला. हे बघा, हे अजून एक अंडं टाकते. असं मस्त असं हा नाश्ता होणार आहे. माझ्याकडे पॅन जरा छोटा आहे तरी पण मी त्याच्यातच करणार आहे. बघूया कशा पद्धतीने होते. आणि हे 2 अंडी टाकलेत मी ह्याच्यामध्ये, कारण वाटाणे असल्यामुळे खूप छान लागेल. थोडीशी हळद टाकते मी, अगदी किंचित मीठ टाकलेलं आहे आपण. तुम्हाला जर हवं असेल तर माझ्याकडे थोडासा आहे ना, एक शेजवान फ्राय राईस आहे, तर तो राईसचा जो मसाला आहे तो मी थोडासा चवीनुसार थोडंसं हे करते, म्हणजे एक फ्लेवर वेगळा. तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता, तुमच्याकडे घरचा मसाला जरी असला तरी चालेल. एक फ्लेवरसाठी मी टाकलेला आहे, कारण माझ्याकडे हे होते म्हणून मी त्याचा वापर केला. आणि आता आपण लगेचच, हा छोटासा व्हिडिओ आहे म्हटलं तुमच्यापर्यंत, आपण असे काही छोटे छोटे नाश्ते असतात म्हणजे हे सुद्धा एक लहान मुलांना तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे टिफिनला वगैरे. तर आता ह्याला मी तर बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे, संपूर्ण मिक्स झालं पाहिजे. तर आजूबाजूला थोडंसं वाटाणे वरती राहिलेत ना, ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल व्यवस्थित आपल्याला छान झालेलं आहे. हा छोटासा मिक्सर नाही, चॉपर आहे ॲक्च्युली, पण ह्याचा सुंदर असा वापर होते बघा. म्हणजे नुसतं मला छान त्यांनी मला हे प्रोडक्ट दिलं होतं, मी कमी परचेस करून दिले होते. मी नेहमी त्यांच्या शॉपमधून काही ना काही घेत असते ना. खरं तर हा महाग आहे. हे झालेलं आहे.
आणि तुम्ही बघू शकता मी छोटासा पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल होतं तर ते ऑइल तसंच ठेवलेलं आहे. आणि हे मी आता दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करते कारण थोडंसं मला एक त्याच्यामध्ये हे झालं व्यवस्थित आपलं मिक्स. डायरेक्टसुद्धा तुम्ही करू शकता पण मला असं वाटलं की थोडंसं ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर रवा टाकावा. थोडासा ह्याच्यामध्ये एक चमचा रवा घालते म्हणजे मला पोटभरीचं असं हे होऊन जाईल. हे बघा हा एक चमचा बस झाला मला कारण रव्यामुळे सुद्धा आपला एक हेल्दी नाश्ता होतो. तर हा आपण असं मिक्स करून घेऊया. असा मस्त फोल्ड करून घेऊया असं छानपैकी. ह्याचे तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता ह्या पद्धतीने. सेकंड लास्ट टायमाला मी बनवले होते. तर आता हे झालेलं आहे आपलं रवा मिक्स झालेलं आहे. थोडंसं असं मिक्स अजून करते कारण रवा आहे. एक स्पून व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मसाले सगळे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्हाला अनेक काय कांद्याची पात वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये भरपूर काय तुम्ही बटाटे टाकू शकता, कांद्याची पात टाकू शकता, वेगवेगळ्या भाज्या मुलं जर खात नसेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता हा तवा गरम झालेला आहे आणि हे मी नाश्ता आपला त्याच्यामध्ये मिक्स करून एक जीव करून अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मी पसरून घेते छानपैकी. आणि गॅस बारीक ठेवायचा. हा हेल्दी नाश्ता होतो आपला. ह्याच्यावर थोडंसं एक झाकण ठेवून देऊया आपण एक 5 मिनटं. म्हणजे वरचे आपलं व्यवस्थित ड्राय होईल आपलं हे सगळं. हलकंसं आपण हे झाकण ठेवून देऊया. तर झाकण बदली केले ते घसरते सारखं. तर थोडंसं त्याचं लीड आपण थोडं बदली केलं आहे. कधी कधी घरातल्याच ह्याच्यामध्ये एवढा सुंदर नाश्ता होतो आपला. तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. आता आपण हे झाकण हे करूया. एक बाजू झाली असेल आता दुसरी बाजू आपल्याला सॉफ्ट आहे इथे बघूया आता कशा पद्धतीने. अजून झालेलं नाही आहे हे. व्हिडिओ स्किप झाला पलटी करताना कारण मी म्हटलं तुटेल वगैरे आणि माझं तिथे हे परतताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला. दुसरी बाजू पलटताना अगदी बारीक गॅसवर करायचं आपल्याला व्यवस्थित. गॅस पूर्ण मी आता हे या पद्धतीने आपल्याला करायचं. बघा कलर किती सुंदर आले बघा. आणि गॅस बारीक केलं आहे म्हणजे जेणेकरून वाटाणे वगैरे ते पण चांगले शिजले जातील. तुम्ही बॉईल वाटाणे सुद्धा घेऊ शकता, कॉर्न घेऊ शकता त्याच्यामध्ये. आणि हे मस्त असं थोडं प्रेस करायचं जेणेकरून चारी बाजूने झाले पाहिजेत. छान असं हे बारीक गॅस करून व्यवस्थित करायचं. मी शक्यतो बारीक गॅसवर नेहमी करते. आणि हे आपलं झालेलं आहे 2 अंड्याचं केलेलं आहे मी. दुसरी बाजू सुद्धा पुन्हा सुंदर झालं की नाही. कलर बघा किती छान आलेला आहे. क्रिस्पी असं मी केलेलं आहे दोन्ही बाजूने. 1 चमचा बाइंडिंगसाठी आपला रवा टाकायचा. आणि रवा हा पोटभरीचा खूप छान असं झालेलं आहे. एक बाजू चांगली होऊन द्यायची मस्त अशी. शक्यतो बारीक गॅसवरच करा. मी काय दोन्ही एक बाजू तुम्हाला नाही जमलं तर एक बाजू करून व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून पुन्हा तुम्ही ते टाकू शकता. अरे बघा पाहिलं ना असं होतं. तर आपले आता हे मला डायरेक्टच मी काढते. तुम्ही बघू शकता कधी कधी तुटण्याची शक्यता असते ना. तर हे बघा मस्त असं छानपैकी हे झालेलं आहे. सुंदर असं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त रेसिपी झालेली आहे. तर तुम्ही बघितलं कशा पद्धतीने केलेलं आहे. थोडंसं काळजी घ्यायची. तुटतात ते काही प्रॉब्लेम नाही. तुटलं तर तुटलं
नाश्ता होणं आपलं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे मस्त कटिंग करून घेते मी आणि त्याची लेहरसुद्धा तुम्हाला असे कटिंग दाखवते मी ते कसं स्क्वेअर केलेलं आहे आणि इझिली कट झालेला आहे हा नाश्ता माझा. आणि आपण छान तुम्हाला मी दाखवते. हे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे, मस्त असं. याच्यात काही सोडा वगैरे आपण टाकलेला नाही आहे. अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे झालेलं आहे. एक हलकासा नाश्ता सकाळचा. थोडंसं मला हे आवडतं टोमॅटो बरोबर. आपला आहे टोमॅटो केचप आहे बस. आणि त्याच्यातच मी माझं म्हणजे चव अशी देणार आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपली घरची जी आपण ही बनवतो ग्रेव्ही चटणी बनवतो तर ते मी सर्व करणार आहे. थोडीशी अगदी नावाला, कारण ऑलरेडी याच्यात हिरवा मसाला आहे, पण एक असं एक फ्लेवर म्हणून फ्लेवर म्हणून थोडासा अगदी हा मसाला आपला टेस्टसाठी. अप्रतिम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर झालेला आहे. हे कसा वाटला हा सकाळचा नाश्ता नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अगदी थोडक्यात असे नाश्ता जे काय करते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ही बनवण्याची आपली अशी मस्त असा नाश्ता झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नाश्ता झालेला आहे, खूप छान झाला आहे. आणि पीसेस तुम्ही बघू शकता अप्रतिम झालेले आहे. मस्त मटर, काय ह्याला नाव देणार आहे, मटर ब्रेकफास्ट असं मस्त असं झालेलं आहे. मटर ऑमलेटसारखं झालेलं आहे, सुंदर असं आणि खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा छोटासा मिनी व्हिडिओ आहे आपला, छोटासा व्लॉग आहे. व्लॉग नाही, व्हिडिओ आहे आपला रेसिपीचा. तर नक्की कमेंट्स करून सांगा कशी वाटली ही रेसिपी, तुम्हाला आवडली का नक्की कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सुंदर असं हे झालेलं आहे. हे बघा, आता ही चटणी आपल्याला ॲडजस्ट करायची म्हणजे कारण डीप करायला सुद्धा भेटली पाहिजे आपल्याला खाताना. तर असं छान आहे. आणि ह्याचं हे छान आहे की त्याच्यामध्ये आपण मस्त हे डीप करू शकतो. अशी काहीतरी नुसतं शो म्हणून नाही, तर डीप करता आलं पाहिजे आपल्याला. तर हे बघा मस्त असं सुंदर झालं की नाही. तर चला फटाफट तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने बनवा. तर चला, गुड बाय.